महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा खळबळजनक असं वृत्त पुढे येतंय. हे बघा, लोटस, टायगर, लायन, मला ती काही जनावरांची नावं माहीत नाहीत, परंतु शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये विभाजन झालेलं आहे अशा बातम्या येत आहेत. कोणी खंडन कोणी केलेलं नाही आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलेलं आहे की आम्हाला एका वेगळ्या पक्षात विलीन व्हायचं आहे. म्हणजे फूट झालेली पडलेली आहे. DMKला संपवलं, तृणमूल काँग्रेसला पराभूत करून त्यांचे 20 खासदार फोडले. त्यात 2 गोष्टी आहेत. एक तर नरेंद्र मोदींना डिलिमिटेशन, लोकसभेची संख्या वाढवून त्यामध्ये संख्येमध्ये तुलनात्मक जो बदल करून उत्तर भारतीय राज्यांचं वर्चस्व निर्माण करायचं आहे. त्याकरता 2/3 बहुमत पाहिजे आणि महिला आरक्षणाचं खोटं नाव सांगून ते देशाचे संविधान मूलभूत पद्धतीने बदलू इच्छितात आणि त्याकरता त्यांना 2/3 आकडा पाहिजे. 360 लोकसभेमध्ये आता 300, मला वाटतं 290 काहीतरी झाले त्यांचे. ही फोडाफोड चालू राहणार. त्याचबरोबर जे काठ्यावरचं बहुमत होतं, नितीश कुमारची पार्टी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या 2 डोकर सरकारचा त्याचा धोका कमी झाला, कारण आता आणखीन एक पार्टी मिळाली. आता कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करू शकणार नाही, त्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे. परंतु लोकशाहीला हा प्रचंड मोठा धोका आहे. हे लोक निवडणुका जिंकू शकत नाहीत. लोकसभेला काय झालं आपण बघितलं, जी प्रामाणिकपणे निवडणूक घेतली गेली त्यात आम्ही जिंकलो, पण नंतर SIR करून, नंतर मग मतं वाढवून, दुबार मतदान करून, EVMचे घोटाळे करून आता विधानसभा जिंकल्या. पण त्यांना ते लोकसभेमध्ये बहुमत आणून सगळं राजकारण बदलून टाकायचं आहे. सगळं मग घटनादुरुस्ती सहज करता येईल आणि एका माणसाची हुकुमशाही देशामध्ये प्रस्थापित करायची. हे सगळं चाललेलं आहे. अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत काळा दिवस आहे याचा. अजून काही प्रादेशिक पक्षांना धोका आहे? पण चर्चा चालू आहे, तर काय होतं काय माहिती नाही. पण एका बाजूला प्रचंड मोठं अर्थकारण, किती खोके किती दिले, आता यावेळेला किती खोके झाले मला माहिती नाही. आणि दुसऱ्या बाजूला मग EDची भीती, CBIची भीती. त्या दुहेरी कचरट्यातून मानकरणं अवघड झालेलं आहे. तुम्ही पक्षात येत असला तर खोके मिळतील, कॉन्ट्रॅक्ट मिळेल, त्यातनं 40% कमिशन खावा. हे प्रचंड मोठं सत्ता फक्त मिळवणं एवढंच एकमेव उद्दिष्ट नरेंद्र मोदी सरकारचं आहे. महाराष्ट्रात जे पक्ष बदल झाले, जे पक्ष फुटले, त्याला स्वतः नरेंद्र मोदींचा राजाश्रय होता, आश्रय होता. त्यांनी सगळी व्यवस्था केली गुवाहाटीमधली, गुजरातमधली, आणि त्यामुळं त्यांना न खाऊंगा न खाणदुका म्हणायचा सुत्रामी अधिकार नाही आहे. लोकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे. त्यांनी 15 लाखाची केली, 2 कोटी रोजगाराची केली, शेतकऱ्याच्या उत्पन्नाची केली, महागाई कमी करायची केली. तशी ही पण फसवणूक आहे. बाबा 12 वर्ष झालीत मोदी सरकारला आणि मोदी पंतप्रधान पंडित नेहरूंच्या रेकॉर्डची बरोबरी करून ते पुढे गेलेले. तुम्ही या 12 वर्षातला काळ पंतप्रधान मोदी मला 2 गोष्टी समजत नाही की आपण काय करतो. आपण सुवर्ण जयंती साजरी करतो, रजत जयंती साजरी करतो, प्लॅटिनम जयंती करतो, हिरक करतो. 25 वर्ष, 50 वर्ष, 12 कुठं आले? उद्या 13ला करा, मग 13.5ला करा, 14.5ला करा. तुम्हाला समारंभ करायला काही ते लागत नाही. दुसरी गोष्ट आहे की पंडित नेहरू हे 16-17 वर्ष पंतप्रधान होते. आता काहीतरी आकडा काढून 12 वर्ष वगैरे करायचं चाललेलं आहे. त्यांना फक्त प्रसिद्धी करता काहीतरी कारण पाहिजे. प्रसिद्धी करा ना. जर खरी प्रसिद्धी असेल तर करा तुम्ही. आज रुपयाची किंमत कुठं चाललेली आहे? आज देश जो 4थ्या क्रमांकावर आपल्या अर्थव्यवस्थेत 6व्या क्रमांकावर गेले, आणखी खाली घसरती आहे. महागाई वाढलेली आहे. युद्धामध्ये आपली काय भूमिका होती? पाकिस्ताननं आज हा समेट घडवून आणला. तुम्ही कुठं आहे? नुसत्या गप्पा चालला की आम्हाला सुरक्षा परिषदेचं सदस्यपद कोण तुम्हाला देईल? इराणच्या लोकांचा हत्या केली, तुम्ही काही बोलला नाही. तिथे निदान सांत्वन करायला देखील तुम्ही जाऊ शकला नाही. आणि नेहरूंची बरोबर तुम्ही करताय. बाबा, नदीच्या पाण्याचा कलर बदललाय, केमिकल सोडले गेले, लोकांना आता पाणी पिता येत नाही. मी ऐकलेलं आहे की काही ग्रामपंचायतींनी नदीचं पाणी पिऊ नका असे आदेश काढलेले आहेत. मी याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना विचारतो काय झालं ते. आणि कुठलं तरी केमिकल सोडले अशी चर्चा आहे. ही चर्चा काही चांगली नाही आहे, कारण लोकांना जर बाटलीचं कप पाणी विकत घेऊन प्यायला लागलं तर आणखी महागाईचा महाडोम उचलेल. त्यामुळे काय सरकारनं लवकर प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा प्रेस पत्रक काढून ही वस्तुस्थितीचं स्पष्टीकरण केलं पाहिजे. हे बघा, लोटस, टायगर, लायन, मला ती काही जनावरांची नावं माहीत नाहीत, परंतु शिवसेना
उद्धव ठाकरे गटामध्ये विभाजन झालेलं आहे अशा बातम्या येत आहेत. त्याचं खंडन कोणी केलेलं नाही आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलेलं आहे की आम्हाला एका वेगळ्या पक्षात विलीन व्हायचं आहे. म्हणजे फूट झालेली पडलेली आहे. DMKला संपवलं, तृणमूल काँग्रेसला पराभूत करून त्यांचे 20 खासदार फोडले. त्यात 2 गोष्टी आहेत. एक तर नरेंद्र मोदींना डिलिमिटेशन विधेयक जे आहे, लोकसभेची संख्या वाढवून त्यामध्ये संख्येमध्ये तुलनात्मक जो बदल करून उत्तर भारतीय राज्यांचं वर्चस्व निर्माण करायचं आहे, त्याकरता 2/3 बहुमत पाहिजे. आणि महिला आरक्षणाचं खोटं नाव सांगून ते देशाचे संविधान मूलभूत पद्धतीने बदलू इच्छितात आणि त्याकरता त्यांना 2/3 आकडा पाहिजे. 360 लोकसभेमध्ये आमदार पाहिजेत. आता मला वाटतं 290 काहीतरी झाले त्यांचे. फोडाफोड चालू राहणार. त्याचबरोबर जे काठ्यावरचं बहुमत होतं, नितीश कुमारची पार्टी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या 2 पार्टीच्या डोक्यावर सरकार चाललं होतं, तर आता त्याचा धोका कमी झाला. कारण आता आणखीन एक पार्टी मिळाली. आता कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे. पण तो लोकशाहीला हा प्रचंड मोठा धोका आहे. हे लोक निवडणुका जिंकू शकत नाहीत. लोकसभेला काय झालं आपण बघितलं, जी प्रामाणिकपणे निवडणूक घेतली गेली त्यात आम्ही जिंकलो, पण नंतर SIR करून, नंतर मग मतं वाढवून, दुबार मतदान करून, EVMचे घोटाळे करून आता विधानसभा जिंकल्या. पण त्यांना ते लोकसभेमध्ये बहुमत आणून सगळं राजकारण बदलून टाकायचं, सगळे मग घटना दुरुस्ती सहज करता येईल आणि एका माणसाची हुकुमशाही देशामध्ये प्रस्थापित करायची. आणि हे सगळं चाललेलं आहे. अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत काळा दिवस आहे याचा. अजून काही प्रादेशिक पक्षांना धोका आहे? चर्चा चालू आहे. तर काय होतं काय माहिती नाही. पण एका बाजूला प्रचंड मोठं अर्थकारण, किती खोके किती दिले, आता यावेळेला किती खोके झाले मला माहिती नाही. आणि दुसऱ्या बाजूला मग EDची भीती, CBIची भीती. या दुहेरी कचऱ्यातून माणसानं राजकारण करणं अवघड झालेलं आहे. तुम्ही पक्षात येत असला तर खोके मिळतील, कॉन्ट्रॅक्ट मिळेल, त्यातनं 40% कमिशन खावा. हे सगळं प्रचंड मोठं भ्रष्टाचारी सरकार, सत्ता फक्त मिळवणं एवढंच एकमेव उद्दिष्ट नरेंद्र मोदी सरकारचं आहे. महाराष्ट्रात जे पक्ष बदल झाले, जे पक्ष फुटले, त्याला स्वतः नरेंद्र मोदींचा राजाश्रय होता, आशीर्वाद होता. त्यांनी सगळी व्यवस्था केली गुवाहाटीमधली, गुजरातमधली. आणि त्यामुळं त्यांना न खाऊंगा न खाणं दुका म्हणायचा सुत्रामी अधिकार नाही आहे. लोकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे. जी 15 लाखाची केली, 2 कोटी रोजगाराची केली, शेतकऱ्याच्या उत्पन्नाची केली, महागाई कमी करायची केली, तशी ही पण फसवणूक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे भाजपचे नगरसेवक असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, जे मागचा जिल्हा परिषदेमध्ये राडा झाला त्याप्रमाणे त्यांना पूर पाठवले, त्याबद्दल काय सांगाल? पण ही निवडणूक येणं प्रकारे जिंकायचे भाजपचे आदेश आहेत. बाहेर पाठवणं किरकोळ गोष्ट झाली. प्रत्येकाला किती पाकिट मिळालंय तेही विचारलं पाहिजे. आणि त्यामुळं आता खरी लोकशाही देशात राहिलेली नाही. ही या कारखान्यातून जो पैसा येतोय, रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टमधून जो पैसा येतोय, आडंदीला कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यातून जो पैसा येतोय, त्या पैशाचा वापर लोकशाही खून करण्याकरता होतोय. आणि आता ह्यात जर माणसांना काही प्रलोभनं दिली तर मला काही आश्चर्य वाटणार नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अभय जगताप जे उमेदवार आहेत त्यांना पूर्ण आमचा पाठिंबा आहे. आणि आमची जेवढी ताकद असेल तेवढीच आम्ही करणार. आम्ही काय कोणाची फोडाफोडी करू शकणार नाही. भाजपच्या सद्विवेक बुद्धीला आम्ही अपील करतोय की तुम्हाला वाटलंही चाललंय, चांगलं चाललंय तर ठीक आहे, पण वाटत असेल की हे सगळं चुकीचं चाललंय तर मग गुप्त मतदान तुम्ही नीट करा. बाबा 12 वर्ष झालेत मोदी सरकारला आणि मोदी पंतप्रधान होऊन पंडित नेहरूंच्या रेकॉर्डची बरोबरी करून ते पुढे गेलेले. तुम्ही या 12 वर्षातला काळ पंतप्रधान मोदी मला 2 गोष्टी समजत नाहीत की आपण काय करतो. आपण सुवर्ण जयंती साजरी करतो, रजत जयंती साजरी करतो, प्लॅटिनम जयंती करतो, हिरक करतो. 25 वर्ष, 50 वर्ष, 12 म्हणजे काय? 12 कुठं आले? उद्या 13ला करा, मग 13.5ला करा, 14.5ला करा. तुम्हाला समारंभ करायला काही लागत नाही. दुसरी गोष्ट आहे की पंडित नेहरू हे 16-17 वर्ष पंतप्रधान होते. आणि काहीतरी आकडा काढून 12 वर्ष वगैरे करायचं चाललेलं आहे. त्यांना फक्त प्रसिद्धी करता काहीतरी कारण पाहिजे. प्रसिद्धी करा ना. तर खरी प्रसिद्धी असेल तर करा तुम्ही. आज रुपयाची किंमत कुठे चाललेली आहे? आज देश जो 4थ्या क्रमांकावर आपल्या अर्थव्यवस्थेत 6व्या क्रमांकावर गेले, आणखी खाली घसरते.
महागाई वाढलेली आहे, युद्धामध्ये आपली काय भूमिका होती, पाकिस्ताननं आज हा समेट घडवून आणला, तुम्ही कुठं आहे? नुसत्या गप्पा चाललाय की आम्हाला सुरक्षा परिषदेचं सदस्यपद कोण तुम्हाला दिलं? इराणच्या लोकांचा हत्या केली, तुम्ही काही बोलला नाही. तिथं निदान सांत्वन करायला देखील तुम्ही जाऊ शकला नाही आणि नेहरूंची बरोबर तुम्ही करताय.